मित्रांनो, कायदा मित्रच्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. बहुतेक वेळेला भांडणं वाद हे होतच राहतात आणि त्यातून दोघं पार्टीपैकी एक पार्टी दुसऱ्या व्यक्तीवरती क्रॉस कंप्लेंट करते किंवा प्रथम वेळा FIR म्हणा किंवा गुन्हा नोंदवते आणि बहुतेक वेळेला असे गुन्हे हे फेक आणि खोट्या स्वरूपाचे असतात. पण ज्या व्यक्तीवरती अशी खोटी FIR किंवा गुन्हा दाखल झालाय त्या व्यक्तीला त्यावेळेपुरतं जरी टेन्शन येतं की आता काय करायचं, कधी अटक होईल, पुढची प्रोसिजर काय असेल, वकील कधी लावू, काय होईल, या सगळ्या गोष्टींच्या टेन्शनमध्ये तो येतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की इन केस जर तुमच्यावरती फेक FIR नोंदवण्यात आलेली असेल तर घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. कारण का म्हणतोय मी असं? कारण फक्त एखाद्या व्यक्तीवरती फेक FIR नोंदवली म्हणून तो गुन्हेगार ठरत नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं 528 कलम माननीय हायकोर्टाला अशा पॉवर किंवा अथॉरिटी देतो की तो फेक FIR क्वॉश करू शकतो. म्हणजे तुमच्यावरती नोंदवण्यात आलेला फेक FIR फेक गुन्हा रद्द करण्याची पॉवर हायकोर्टाला आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एका चांगल्या अभ्यासू वकिलाच्या मार्फत हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन द्यायचं असतं 528 अंतर्गत. कायदा मित्राचे असे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कायदा मित्राला फॉलो करा. थँक्यू सो मच.